आसाममध्ये भारत न्याय यात्रेदरम्यान राहुल गांधींना मंदिर प्रवेश नाकारल्याचा आरोप केला गेला। राहुल गांधींना मंदिरापासून 17 किलोमीटरवर अडकवण्यात आलं। भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या यात्रेच्या बसवर हल्ला केल्याचा सुद्धा आरोप केला गेलाय। पाहूया त्या संदर्भातील हा रिपोर्ट। शायद आज सिर्फ एक व्यक्ति मंदिर में जा सकता है। राम मंदिराच्या उद्घाटनाचा देशभर जल्लोष सुरू असताना राहुल गांधींना मंदिर प्रवेश नाकारल्याचा आरोप होऊ लागलाय। आसाममधील बटात्रवा 17 मंदिरामध्ये राहुल गांधींना दर्शन घेऊ दिलं नसल्याचा आरोप होतो। आसामी समाजातील वैष्णव संत शंकरदेव यांचा नागाव जिल्ह्यातील बटात्रव सदरा इथे मठ आहे। राहुल गांधींना भारत जोडो न्याय यात्रेच्या वाटेत शंकरदेव यांचं मंदिर लागलं होतं। राहुल गांधींनी मंदिरात जाण्याची इच्छा प्रशासनाकडे व्यक्त केली, मात्र शासनानं त्यांना मंदिरापासून 17 किलोमीटर दूर अंतरावर रोखून धरलं। राहुल गांधींनी मंदिर प्रवेश नाकारल्याचा आरोप करत ठिय्या आंदोलन केलं। क्यों लगता है, क्यों रोका जा रहा है आपको? राहुल जी क्यों लगता है, क्यों रोका जा रहा है? मंदिर में तो दर्शन सब कर सकते हैं। शायद आज सिर्फ एक व्यक्ति मंदिर में जा सकता है। शायद आज सिर्फ एक व्यक्ति मंदिर में जा सकता है। भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या बसवर हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही काँग्रेसनं केलाय। काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी एक व्हिडिओ समोर आणलाय, ज्या व्हिडिओत भाजप कार्यकर्ते राहुल गांधींच्या बसकडे घोषणा देत येत असल्याचं काँग्रेसनं म्हटलंय। उनको कहा कि हम 22 तारीख को आएंगे 7 बजे को, हमें कहा गया आपका स्वागत है, पर अचानक हमें कल 21 तारीख को कहा गया कि आप 3 बजे तक नहीं आ सकते हैं, 3 बजे के बाद ही आ पाएंगे। तो ये तो बिल्कुल सरकार, राज्य सरकार का दबाव है। मंदिरात फक्त नरेंद्र मोदींनाच जाण्याचा अधिकार आहे का, असा सवाल राहुल गांधींनी उपस्थित केलाय। मंदिर प्रवेशाला केलेल्या कथित विरोधाचा मुद्दा भाजपला महागात पडण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, गुवाहाटी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।